MNGL गॅस स्टेशन, चांदणी चौकाच्या अलीकडच्या गॅस स्टेशनच्या या रिक्षांची रांग मी तुम्हाला दाखवतो आहे. ही या बोळातनं रिक्षेची रांग आहे. या एक एक रिक्षा पुढे सरकत आहेत आणि त्या पंपापर्यंतसुद्धा रिक्षाची रांग आहे. हा MNGLचा पंप चांदणी चौकाच्या अलीकडे आहे. थोडंसं पुढं गेलं की चांदणी चौक आहे. या कारची रांग मी तुम्हाला दाखवतो आहे आणि ह्या ॲटो रिक्षाची रांग दाखवतो आहे. हे आता त्या रांगेत उभं राहायला जाण्यासाठी चाललेत. ही रांग आणि त्यामध्ये असलेल्या रिक्षा याचा अंदाज घ्या. MNGLचा पंप आहे आणि ह्या कॅब किंवा प्रायव्हेट कार ज्या गॅसवर चालत आहेत त्यांची ही रांग इथून आहे. या रांगेच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईन. गॅस स्टेशनची संख्या वाढवावी आणि रिक्षावाले, कॅबवाले, कारवाले यांचा जो इथे अतिरिक्त वेळ वाया जातो, अक्षरशः 1-1 तास 2-2 तास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. हा जो वाया जाणारा वेळ आहे याच्यावरून रिक्षावाल्यांच्या, जे आपल्या लोकल पुणे शहरात रिक्षाचा बिझनेस करतात, ज्यांच्या गॅसवर चालणाऱ्या रिक्षा आहेत, त्यांच्या उत्पन्नावर नक्कीच परिणाम होतो. ही गॅस भरण्यासाठीची रांग आहे. ह्या कारच्या रांगेत आपण शेवटपर्यंत जायचा प्रयत्न करतो आहे आणि पुन्हा मी ही रांग संपलेल्या ठिकाणापासून आपणास MNGLचा पंप एक्झॅक्टली कुठे आहे तिथपर्यंत परत मी घेऊन जाईन. हे गॅससाठीच थांबलेल्या कार आहेत. असे व्हिडिओ बनवण्यामागं हेतू एक आहे. आता ही मी समोर तुम्हाला फोकस केलेली पिवळी नंबर प्लेटची कार आहे, म्हणजेच टॅक्सी आहे. आता याचा जर इथं 2 तास वेळ गेला, तुम्ही पाहू शकता मध्ये त्याने स्पेस ठेवली आहे आणि इथून ही परत ही रांग सुरू आहे आणि दूरवर तुम्हाला जे रांगेत रेड लॅम्प दिसत आहेत ती सगळी कारची रांग आहे. गॅस भरण्यासाठी जर एखाद्या ड्रायव्हरचा 2-2 तास 3-3 तास वेळ गेला तर त्याचं हातावरचं पोट असल्यामुळं तेवढ्या 2-3 तासाचा रिक्षावाल्यांचा तरी धंदा नक्कीच मार खातो. कॅबवाल्यांचं मी एक वेळ असं गृहीत धरतो की कोणतं तरी गिऱ्हाईक त्यांनी सोडला आहे आणि मधला हा किलिंग टाईममध्ये समजा ते आले तर ठीक आहे. तरी पण जेव्हा एखाद्या टॅक्सीचा बिझनेस करतो तेव्हा सतत चाकं पळत राहिली तर तो ड्रायव्हर लवकरात लवकर कर्जमुक्त होतो. हे साधं गणित आहे. या रिक्षाची रांग आता इथून दाखवली होती मी तुम्हाला, ती पुढं आली आहे. शेवटपर्यंत मी दाखवतो तुम्हाला. आणि ही आता रांग इथून पुढे चालली आहे. गॅस भरण्यासाठी अक्षरशः मागचा रिक्षेवाला त्याचा नंबर येईपर्यंत आरामात 1-1.5 तास वेळ त्यांचा जाणार आहे. या कार थोड्या थोड्या हलत आहेत. प्रत्येक कार ड्रायव्हर, कॅब ड्रायव्हर, वेळ हा बहुमूल्य आहे असं आपण म्हणतो, पण तो असा गॅस स्टेशनच्या इथे गॅस भरण्यासाठी 1.5 तास 2-2 तास वेळ जातो आहे. आपण एका रिक्षेवाल्या बंधूशी बोलूयात, त्यांना विचारू की गॅस भरण्यासाठी आपला किती वेळ वाया जातो, साधारण आपलं रोजचं रुटीन इथंच गॅस भरण्याचं आहे का, थोडीशी आपण माहिती घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. आपण रिक्षाचा बिझनेस करताय. गॅस भरण्यासाठी समजा या स्टेशनवर आला तर रोज तुमचा साधारण किती वेळ जातो? कमीत कमी 1.5 तास जातो. 1.5 तास जातो. या गॅसच्या स्टेशनपासून नंतर लगेच बावधनला स्टेशन आहे, मध्ये आधी नाही आहे, बरोबर आहे? मध्ये आधी नाही. तर कुठेतरी कोथरूडपासून चांदणी चौकापर्यंत अजून एक गॅसचं स्टेशन व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं, जेणेकरून तुमच्यासारख्या माझ्या रिक्षावाल्या बंधूंचा वेळ हा जो जातोय वाया त्यात उत्पन्न काही राहत नाही. तुम्हाला रांगेत थांबावं लागतं
1 तास 2 तास जर ही चाकं पळाली तर तुमच्या पदरात अजून एक 50-100 रुपये एक्स्ट्रा पडतील. हो बरोबर. संसाराला उपयोगी होईल की नाही. हो म्हणजेच ही गॅस स्टेशनची संख्या प्रशासनाकडून थोडी वाढवली गेली पाहिजे. हो म्हणजे एकाच पंपावर जो ताण पडतो, एकाच गॅस स्टेशनवर जी गर्दी होते ती थोडी विभागली जाणार आहे. बरोबर आहे. बरोबर. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण एका रिक्षेवाल्या बंधूचा आपण इथं विचारून घेतलं. त्यांचा जवळपास 1.5 तास इथं वेळ जातो असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्या लोकांना त्रास होतो आहे त्यांच्यापैकीच काही लोकांना आपण बोलतं करतो आहे. हा फक्त गॅस भरण्यासाठी. हां नमस्कार. बरं की सर. तुम्हाला गॅस भरायला साधारण किती वेळ थांबावं लागतं? पाहून तर झालं मी लाईनमध्ये थांबलो आता. तुम्ही पाऊण तास झाला रांगेत आहात आता घरी जायचं मला, पण आता काय सांगू तुम्हाला. आणि अजूनही तुमच्या पुढं जवळपास 15-20 रिक्षा पुढे आहेत. अजून लय पुढे अजून मागं नाही, खूप इकडे, आहे. इकडे. हा, इकडे पुढे पण आहेत, मागं पण खूप आहे. मागं मी जाऊन आलोय. हां, तुमची लाईन सगळी रांग जास्त तुमची सगळी रांग मी दाखवली आहे. हां. इथून पुढचं गॅसचं स्टेशन कुठं आहे? कुठंच नाहीये, कारण रात्रीच्या वेळ आहे ना, कुठंच नाही, सगळे पंप बंद आहे. बावधनचा चालू असतो. बावधनचा कवचित चालू असतो कदाचित. हां. त्याचं काही खरं नाही. तर तुम्हाला असं वाटतं का कोथरूड ते चांदणी चौक अजून एखादं गॅस स्टेशन व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे ना. बरोबर आहे. वारजेच्या ब्रिजच्या इकडे कंटिन्यू तुमच्या उत्पन्नावर थांबल्यामुळे परिणाम होतोय, कमी होते उत्पन्न होतोय. बरोबर. लाईनला कोण थांबणार आहे? आता इतकी मोठी लाईन आहे, पुढे पण 20-25 गाड्या, मागं पण 50 गाड्या आहेत. ओके. आता पाहून तर झालं मी लाईन मध्ये थांबलो. तुमच्या बोलण्यातनं तुमची तळमळ आणि तुम्हाला होणारा त्रास मला जाणवतोय. तेवढ्या मधल्या ह्याच्यात कुठं असलं एखादा पंप म्हणजे तिथे जाता येतं आपल्याला. बरोबर. माझं म्हणणं असं आहे की कोथरूडपासून चांदणी चौक या एरियामध्ये मध्ये कुठेतरी अजून एक गॅस स्टेशन पाहिजे, जेणेकरून आरएमडी कॉलेजमध्ये म्हणा किंवा हां. आरएमडी कॉलेजच्या इथं म्हणा किंवा वारजे ब्रिजच्या इथं म्हणा पाहिजे. पण नाईटला पाहिजे. हां. Continue. तर आपण प्रशासनाला विनंती करू अजून गॅस स्टेशनची संख्या वाढवा, जेणेकरून ज्याचा हातावर पोट आहे. हां. तुमच्यासारखे माझे रिक्षेवाले बंधू. तुमचं नाव सांगा. आकाश पौडमल. आकाश पौडमल. ओके. आकाशसारखे अनेक तरुण आहेत जे ह्या रिक्षा घेऊन आपलं उपजीविका करण्याचं त्यांनी योजलं आहे. संसार सांभाळत आहेत, घरी कच्ची बच्ची आहेत, हां. बायका मुलांचं पोट भरायचं आहे. पोट भरायचं. वृद्ध म्हातारे आई वडील पण असू शकतात आहे. प्रत्येकाच्या घरात. आहे. तर हे सगळं उत्पन्नावर परिणाम होऊन त्यांना गरिबीचंच दिवस काढावे लागतात. 12-12, 14 तास रिक्षा चालवल्यानंतर सुद्धा, घाम गाळल्यानंतर सुद्धा म्हणावे तेवढा पैसा, म्हणाव्या तेवढं काही त्यांना उत्पन्न होत नाही. आणि त्यामध्ये ही गॅस स्टेशन कमी असल्यामुळं हा 2 तास जाणारा वेळ हा अत्यंत मोलाचा वेळ वाया जातोय. बरोबर आहे आकाश? बरोबर आहे ना. धन्यवाद मित्रा. मित्रा धन्यवाद माझ्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल. ठीक आहे, ठीक आहे. तुला रात्रीच्या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा ठीक आहे, धन्यवाद. आणि पूर्ण आयुष्यासाठी तुझ्या कुटुंबाला शुभेच्छा. ठीक आहे सर. धन्यवाद. मित्रांनो, हा आपण रिक्षेवाल्यांशी पण बोललो, कारची पण मी रांग दाखवली. आता पंपावरती गॅस भरण्यासाठी झालेली गर्दी ही पण तुम्हाला थोडी पिक्चरमध्ये दाखवतो. इथून रिक्षा पुढं जातात आणि ॲक्च्युअल गॅस फिलिंगच्या त्या पॉईंटपर्यंत जातात. तर ही रांग अशी एक एक तुम्ही बघू शकता की आता या रांगेला म्हणजे गॅसच्या जवळ पोचणाऱ्या या जवळपास 12 रिक्षा आहेत रांगेत. हा प्रत्येकाचा वेळ गृहीत धरला तर मागच्या रिक्षेवाल्याचा किती वेळ वाया गेला याचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. ही कारची रांग पाहिली तर अगदी रांगेत शेवटी असलेला माणूस इथं कधी पोचणार आणि त्याचा गॅस कधी भरून होणार आणि तो पुढे कुठे मार्गस्थ व्हायचं आहे, तिकडे कसा जाणार, हा मोठा जटिल प्रश्न होत चाललेला आहे आजकाल. मध्यंतरी मी एक व्हिडिओ केलेला होता कात्रज साईडचा. तिथल्या गॅस स्टेशनवर पण अशीच गर्दी होती. ह्या गॅस फिलिंग पॉईंटच्या इथं थांबलेल्या कार मी तुम्हाला दाखवतो आहे. इथून एक एक एक्झिट झाली की दुसरी रांगेतली कार आतमध्ये येते. तात्पर्य या गॅस स्टेशनच्या पासून कोथरूडकडे जाताना आपल्याला अजून एक गॅसचं स्टेशन हवं आहे, इतकं मी आवर्जून सांगतो आहे. हा चौक मी तुम्हाला दाखवतो आहे. इथून आपल्याला चांदणी चौकाकडे जाता येतं आणि इकडं खाली जो रस्ता मी आत्ता दाखवतो आहे तो जातो आहे कोथरूडकडे. इथे मध्ये कुठेतरी एक गॅस स्टेशन होणं गरजेचं आहे, कारण या MNGLच्या गॅस स्टेशननंतर डायरेक्ट बावधनला एक गॅस स्टेशन आहे असं समजतं. चला, या रिक्षावाले, कॅबवाले हे दिवसभर
कष्ट करून खाणारी मंडळी यांची काहीतरी अजून चांगली सुविधा व्हावी या एकाच अपेक्षेने मी हा व्हिडिओ बनवतो आहे. प्रशासनाने गॅस स्टेशनची संख्या वाढवण्यासाठी नक्कीच लवकरात लवकर काही पावलं उचलावीत. जागा ॲवेलेबल नसतील तर त्या जागा पण ॲवेलेबल करून घेता येऊ शकतात, नाही असं नाही आहे. तरी ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या अडचणी सगळ्या सोडवून गॅस स्टेशनची संख्या वाढवण्यासाठी काय करता येईल ते नक्की करावं अशी मी नम्र विनंती करतो प्रशासनाला. MNGLचा हा गॅस भरण्याचा पंप, गॅस स्टेशन जिथं कार आणि रिक्षा आणि इतर गॅसवरची वाहनं गॅस भरून घेण्यासाठी गर्दी करतात. चला आशा करूयात या अशा माझ्या 2-4 व्हिडिओनी कुठेतरी प्रशासनापर्यंत हा आवाज पोचावा आणि या लोकांची काहीतरी चांगली सोय व्हावी, गॅस स्टेशनची संख्या वाढावी. या रोडला थोडं पुढं गेलं की आपला बॉम्बे रोड सुरू होतो आहे, त्यामुळं मुंबईला जाणाऱ्यांना हा पंप ठीक आहे, पण अजून एखादा पुढे पण मध्ये पंप पाहिजे, जेणेकरून ही गर्दी विभागली जाईल आणि वाया जाणारा वेळ सर्वांचा वाचेल. याच अपेक्षेसह मित्रांनो या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच काही सामाजिक विषयांसह.